ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 5. वेताळांचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी. मच्छिंद्रनाथाने हिंगळा देवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो 12 मल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला. रात्री एका देवालयात स्वस्त निजला असता सुमारे 2 प्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या. हे पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे असा त्याने विचार केला. मग त्याने लगेच सर्पशास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली. त्यांना हालचाल करिता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली. ती भूते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीत जाण्यास निघाली होती, परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत. इकडे वेताळाने ती का आली नाहीत ह्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते तिकडे पाठवली. मग 5-7 भूते वेताळाची आज्ञा मान्य करून शरभतीरी आली आणि शोध करून पाहू लागली. तो ह्यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली. मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली. तेव्हा तेथे कोणी एक सिद्ध आला असून त्यांच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले. मग तो सिद्ध कोठे उतरला आहे याचा तपास करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले. तेव्हा ह्याचीच अद्भुत करणी असावी असा त्यांच्या मनात संशय आला. मग त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी, हे भूते पतित आहेत, यांची मुक्तता करावी, म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजात जातील. त्यावेळी ही सर्व भूते खेळली असता तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यास विचारले. तेव्हा त्याने उत्तर दिले, ही भूते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्याकरता वेताळाने आम्हास इकडे पाठवले आहेत. तर महाराज यांची सुटका करावी, म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी त्यांना सोडणार नाही. हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा, म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल. मच्छिंद्रनाथांचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भूते लगेच परत वेताळाकडे गेली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, तिकडे एक योगी आला आहे. त्याने शरभतीरावची भूते मंत्राच्या जोराने एका जागी खेळून टाकली आहेत व तुम्हालाही तसेच करून टाकण्याचा त्याचा निश्चय आहे. हे ऐकताच वेताळाची नखशिखांत आग आली. त्याने सर्व देशातील भूतावळ आणण्यासाठी जासूद पाठवले. त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला. त्यांना वेताळाने सारा कच्चा मजकूर कळविला. मग सर्वजण आपापल्या फौजेनिशी शरभतीरी येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले. हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेवले व त्यांचा प्रताप किती आहे हे पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिले. पुढे त्यांनी वज्रस्त्र मंत्र जपून सभोवती एक रेघ ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धरली. तेणेकरून भूतांना जवळ जाता येईनासे झाले. भूतांच्या राजांनी झाडे डोंगर नाथावर टाकली, परंतु त्याचे काही चालले नाही. त्याने आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले, परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले. शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून टाकले. त्यावेळी पिशाचांचा अष्टनायकापैकी झोटिंग खेळता बावरा, मंगदा, मुंजा, महिषासूर व धुळोवान हे 7 जण मच्छिंद्रनाथांचे पाय धरून ओढण्याची वाट पाहत होते. पण तितक्यात नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशाकडे संरक्षणासाठी ठेवले व दान वास्त्र व सिद्ध करून मृदू, कुमंक, मरू, मलिमल, मुंचकुंद, त्रिपूर, बळजेठी हे 7 दानव निर्माण केले. मग 7 दानव व 7 भूतनायक यांची झुंबी लागली. एक दिवस त्यांची युद्ध चालले, पण दानवांची त्यात जर्जर करताच ते अदृश्य झाले. शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती सोडून वेताळास मूर्छित केले. त्याची अगदी प्राणजाण्याची वेळ आली. तेव्हा निरुपाय होऊन त्याने निर्भिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचून घेण्याचा भेद केला. मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ होणार आहे. आमचे प्राण वाचवल्याने आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ व तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णूजवळ विष्णुदूत आहेत, त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच्य फौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा हुकूम मानू. हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजास नरकात टाकू. अशी भूतांनी दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे. याकरिता जो मंत्र ज्या मंत्र प्रकाराचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्राबर हुकूम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाऱ्याला सहाय्य करावे. तसेच मंत्र घोकून पाठ करणाऱ्यासाठी मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले. तसेच त्यांचे भय कोणते हे सर्व त्यांनी सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधील कायम केली. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या
कबूल आयती वेताळाजवळून करून घेतल्या. नंतर प्रेरक अस्त्रांनी योजना करून त्यांना मोकळे केले. मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांना जय जयकार करून त्यांची स्तुती केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले. अशा तऱ्हेने अध्याय 5 समाप्त.